सात्संगजी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी. आजचा सुद्धा दिवस सगळ्यांना खूप छान 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 असा जाणार आहे आणि सगळ्यांच्या चरणावरती या दाशीचा कोटी कोटी धन निरंकार सद्गुरूचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होईल आणि सगळीकडं आनंदी आनंद असेल. आज तुकाराम महाराजांचा एक छोटासा अभंग जो दाशीला खूप आवडतो तो तुमच्या चरणावरती ठेवायचा प्रयत्न करते. अगदी 2च ओळी आहेत. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध गेले घर रीते झाले. तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे यामध्ये महाराज काय सांगतात की देवा, ज्या वेळेला माझा हा देह विठ्ठल हा माझा देह विठ्ठल रूपी झाला, विठ्ठलानं भरून गेला. विठ्ठल म्हणजे भक्ती, सत्संग सेवा सिमरन, भक्तीनं भरला आणि माझं घर जे काम क्रोध लोभ माया मोह मस्त जे काही होतं अहंकार त्याने असं तुडुंब भरलेलं होतं, ओसांडत होतं. आज ते पूर्ण रिकामं झालं. पण कधी रिकामं झालं? ज्या वेळेला माझा देह हा विठ्ठलमय झाला म्हणजे भक्तिमय झाला, त्यावेळेला माझं घर रिकामं झालं, काम क्रोध गेला. आपलं घर कधी रिकामं होतं? चोराने कधी डल्ला मारला, कुणी कधी गंडा घातला, कुणी फसवलं, अगदी काहीतरी पुंजी जमा केलेली असते, त्यावर कोणतरी गंडांतर आणतं. मग आपण म्हणतो काय माझं घर जळालं, काय माझं घर बुडालं, अशी आपली भाषा असते, माझं घर रितं झालं. पण साधू संतांचं जीवन आणि आपलं जीवन यामध्ये खूप फरक आहे. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्या या कीर्तनात होत्या आणि शेवटची म्हणजे ज्या तुकाराम महाराजापर्यंत ज्या वेळेला हे पिढ्या चालत आलेल्या आहेत, आजही तेच परंपरा त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सगळे त्यांचे पूर्वज हे सावकारी करायचे. आणि सावकारी म्हणजे पैसे उसने देणं किंवा कर्ज देणं अशा पद्धतीनं. आणि मग ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला तुकाराम महाराजांनी काय केलं, त्याच्या खतावणी म्हणजे ज्या वह्या होत्या त्या सगळ्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. सगळ्यांना शून्य कर्जमाफी करून टाकली. कसलाही विचार केला नाही, कुठली परिषद घेतली नाही, कुठं बैठक घेतली नाही. एका 1 टाइम सेटलमेंट सगळ्यांचं कर्ज नील करून टाकलं आणि भंडारा डोंगरावरती गेले. आणि मग तिथं त्यांनी तुकोबाची अभंगवाणी सहज पडता कानी, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग. तिथं मग अभंग 1 नाही 2 नाही 4000पेक्षा जास्त अभंग लिहिले आणि आपल्यापर्यंत ते अभंग त्यांनी पोहोचवले. महाराज काय म्हणतात, ही जी मी गाथा तयार करून दिलेली आहे ती तुम्ही गाथा घ्या आणि त्या पद्धतीनं वागा, माझ्याकडे काही माथा टेकवायला कुणी येऊ नका. असे तुकाराम महाराज सडेतोड होते. आणि सांगायचं म्हणजे तुकाराम महाराजांचं घर त्या पद्धतीनं रितं झालेलं आहे. माऊलींची सुद्धा एक ओवी आहे 750 वर्षापूर्वी की घर माणसाचं त्याला बनवा कसा लागतो घराला. तर आपले शेजारी बघा 1 BHK असेल 2 BHK, गावाकडे घर आहे, कोट्यावधींची घर आहेत, झोपडी पण निवारा देते, बंगला पण निवारा देतो. पण आपली संकल्पना वेगळी आहे की अहंकारयुक्त संकल्पना आपण जगतो. की एखाद्याच्या ठिकाणी आपण गेलो, एक उदाहरण दाशीला छोटंसं आठवते. एक माणूस एका माणसाच्या घरी वास्तुशांतीसाठी गेला, लागलं पोटात दुखायला, घरी आल्यावर बायकोला म्हणलं पोटात खूप दुखते, डॉक्टरांच्याकडे नेलं, म्हणली काहीतरी उलटं सुलटं खाल्लं असेल. डॉक्टरांनी विचारलं की बाबा तुला काहीच नाही, तुझ्या पोटामध्ये त्रास काही नाही, पण हे दुखतंय कधी तुझ्या पोटात, कधीपासून? तो म्हटलं त्याचं घर वास्तुशांतीला गेलो, घर बघितल्यापासूनच पोटात दुखायला लागलं.
म्हणजे ही अशी संकल्पना किंवा अशी घेऊन आपण जगत असतो, त्याला काही अर्थ नाही, शून्य अर्थ आहे या गोष्टीला. आपलं घर कधी रिकामं होतं तर आपण सद्गुरूच्या चरणावरती आल्यावर, ज्ञान घेतल्यावरती. नुसतं ज्ञान नाही तर गुरुचा अनुभव, गुरुविन अनुभव कैसा कळेल, तो अनुभव आपल्याला आला पाहिजे. त्यावेळेला आपलं घर सेवा सत्संग सिमरन भरून जाईल आणि तुकाराम महाराजांच्या सारखंच आपलं सुद्धा घर अगदी भक्तिमय वातावरणामध्ये काम क्रोध सगळा जाईल आणि आपल्याला मग असं सुंदर एक वैकुंठ झालं माझ्या घराचं. माऊलीसुद्धा ते म्हणतात की तुम्ही वैकुंठ शोधायला कुठं वरती जाऊ नका. कुठं आहे वैकुंठ? माऊली म्हणतात वैकुंठ वैकुंठ वैकुंठ. कुठं वैकुंठ आहे? सर्वत्र वैकुंठ केले असे माऊली म्हणतात. जिथं जिथं तुमचं घर सुख समाधानी आहे, तुम्ही सगळे एकत्र छान राहता, एकमेकांची विचारपूस करता, काळजी घेता, स्वार्थी नाही. एखादी गोष्ट इकडं तिकडं होते नाही असं नाही, तरीसुद्धा तुम्ही एकमेकांना समजावून घेता. त्यावेळेला माऊली म्हणतात हे घरच वैकुंठ झालं, सर्वत्र वैकुंठ केले असे. आणि मग आपण सुद्धा सत्संगात येतो. आपल्या गळ्यात कुठली माळ नाही, कपाळाला आडवा गंध लावायचा, उभा लावायचा, पोशाख कुठला असावा, काही नाही. फक्त देह भरिला विठ्ठले, सेवा सत्संग सिमरन आपला हा देह भरला पाहिजे. मग आपली वाणी की शुद्ध होईल. त्यातूनच जन्माला आली अवतारवाणी, हरदेववाणी. वाणी म्हणजे काय आहे तर वाणी म्हणजे शुद्धता, वाणी म्हणजे पवित्रता, वाणी म्हणजे आपल्याला एकरूप करणारी, दिशा दाखवणारी अशी वाणी आहे. चरित्र सगळे लिहितात हो. आजकाल पैसे देऊन सुद्धा लोक चरित्र लिहितात. चरित्राला शून्य किंमत आहे. पण वाणी, आता हरदेव वाणी, अवतार वाणी, किती दिवस गेले तरीही चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ही वाणी संपणार आहे का, मिटणार आहे का? नाही ना. पण चारित्र्य लिहिलेलं चरित्र, अहो पैसे देऊन माणसं, पुढारी असेल, मोठा व्यक्ती असेल, धीरूभाई अंबानी, ह्यांचे चरित्र वाचतं. अरे चरित्र विसरून जातात लोक, हे विसरणारे आहेत ती गोष्टी. पण ही वाणी, मग आपल्याला ओळखायचं कसं तर देह भरिला विठ्ठले. ज्या वेळेला आपण कुठेही जाऊ त्यावेळेला आपल्याकडं बघितल्यावरती म्हटलं पाहिजे की अरे वा, हा माणूस त्याच्या कपाळाला गंध नाही, माळ नाही, कुठला पोशाख नाही, पण खूप छान असं गोड दिसतोय आणि त्याची वाणी पण एवढी शुद्ध आणि गोड, रसाळ, मधुर आहे, मधाळ आहे. कोण बरं आहे हा, काय करतो? त्यावेळेला अभिमानानं सांगा मी सत्संगात आहे, मी सद्गुरू सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणावर आहे. आणि मग फिटलं की पांग, एवढंच करा. हरदेवजी बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ज्ञान घ्यायचं असेल तुम्हाला त्याच्या अगोदर हे सगळं उपसून टाकलं पाहिजे. आतलं किलमिश, आत ज्या अहंकाराच्या गाठी आहेत त्या गाठी विरघळल्या पाहिजेत. जर त्या गाठी विरघळल्या तरच ते ब्रह्मज्ञान तिथं चमकेल, असं चक 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 तुम्हाला ऊर्जा देईल. अन्यथा ऊर्जा मी म्हणत नाही, पण ऊर्जा भेटेल का नाही हा त्याचा प्रश्न आहे. खरं तर दाशीला व्हिडिओ थोडासा करायचा असतो, जरा दाशीचा व्हिडिओ लांबला. मला फक्त एकच सांगायचं आहे की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध गेले, घर रीते झाले. तसं आपलं सुद्धा घर हळूहळू हळूहळू हळू पैसे पाणी भरा, सगळं भरा, खाऊन पिऊन मस्त राहा, टेन्शन घेऊ नका. गाडी, घोडं, बंगला जे आहे तुम्हाला उपभोगायचं ते उपभोगा. कारण तुकाराम महाराजांचा जमाना आता नाही. आता जर एखादा तुकाराम महाराज व्हायला गेला आणि म्हटला मी सगळं दिलं सोडून जातो भंडारा डोंगरावर, बायको लगेच घटस्फोटाची केस टाकायची, ह्यांनी आमच्याशी लग्न केलं पण हा आम्हाला सांभाळत नाही, कोर्टाने काही तो निर्णय द्यावा. 400 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. आता काळानुरूपे आपल्याला बदललं पाहिजे. बदल हा सृष्टीमध्ये स्वीकारण्यासाठी असतो आणि जो बदल स्वीकारतो त्या तो सुख आणि दुःख दोन्ही सुख स्वीकारतो. सुख पण येतं माणसाकडं, तसं दुःख पण येत असतं.
म्हणजे दुःख जरी आलं तरी सुख येणार आहे ही संकल्पना घेऊन जगलं पाहिजे, हा बदल घेऊन जगलं पाहिजे. म्हणून आपलं घर हे वैकुंठ करा. काम क्रोध यांना दूर सारा. अहंकाराचा वारा न लागे, कधीच अहंकाराचा वारा. एक फॅन, ज्ञानाचा फॅन घरामध्ये चालू द्या. सगळीकडं आनंदी आनंद आहे. अहंकार नष्ट करा. एवढंच दाशीला सांगणं आहे. आणि दाशीच्या व्हिडिओला विसरलं नाही ना, विसरायचं नाही. एक प्यारीसी कमेंट करा, लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन व्हिडिओ नवीन टाकला की तुमच्याकडं पळत 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 येतील. म्हणून दाशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक प्यारीसी कमेंट करा. धन निरंकार जी. प्रेमाने बोला, धन निरंकार जी. हॅव अ गुड डे सगळ्यांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.